नमस्कार, माझं नाव आहे दीपक बनकर. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या करकरी युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे रायडर दीपक बारावाला. जर तुम्ही इंस्टाग्रामवरून या युट्यूब चॅनलवरती जर आला असेल व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज सर्वांना एक रिक्वेस्ट आहे हात जोडून की आपल्याला सगळ्यांना मिळून एक उंच भरारी द्यायची आयुष्यामध्ये. जसं की मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवत आहे तशी तुम्हाला युट्यूबवरती शिकवणार आहे. मी तुम्हाला पहिली रिक्वेस्ट माझ्याकडून ही राहील हात जोडून की बाबांनो, जर तुम्ही नवीन कोण असाल युट्यूब चॅनलवरती ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल युट्यूब चॅनलला सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब मारा. कारण की हे युट्यूब चॅनलवरती भरपूर अशा नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. त्या प्रत्येक टॉपिक रिलेटेड येणार. तुमच्या भरती क्षेत्रात असतील किंवा तुमचं जॉब क्षेत्रात असतील, बिझनेस क्षेत्रात असतील किंवा बाहेरचं अदर नॉलेज असेल किंवा जनरल नॉलेज असेल, जे काय तुमचं क्वेश्चन असतील ना प्रत्येक क्वेश्चनवरती तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती सोल्युशन भेटणार आहे. त्यासाठी सांगतो, हा युट्यूब चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओवरती तुम्ही सर्वांनी माझी एक रिक्वेस्ट आहे, बघताय ना तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघा, पण त्यासोबत युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्याचं मागचं रिझन एक आहे की मी ठीक आहे, माझं नाव आहे दीपक बनकर आणि माझी इन्स्टा आयडी युट्यूब चॅनल आहे रायडर दीपक बारावाला. तर मुलांच्या मनामध्ये भरपूर असे डाऊट आहेत की यार तू नक्की आहेस कोण, तू करतोस काय, कुठं असतोस. माझ्याबद्दल भरपूर असे डाऊट चालू आहेत मुलांच्या मनामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतो मी. भरपूर असे मुलांचे क्वेश्चन आलेत मला की त्याच्याबद्दल क्वेश्चनवरती तर बोलणारच आहे मी. प्रत्येकाचं नाव घेऊन सांगणार कोणाचा काय क्वेश्चन, कोणाचा काय क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा माझा एक इंट्रो देतो मी ह्याच्या अगोदर काय करत होतो, काय करतोय, इथून पुढे काय करणार, जॉब करतो, बिझनेस करतो, भरपूर अशा गोष्टी ना. सगळे तुमच्या प्रश्नांचे तुमचे डाऊट क्लिअर होणार. भरतीबद्दल तुमचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलही मी सोल्युशन देणार आहे आणि माझ्याबद्दलही सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी सोशल मीडियावरती आज नाही, तुम्ही भरपूर असे लोक आहेत की तुम्ही मला आता हे 1-1.5 महिन्यामध्ये ओळखायला लागलाय. मी भरपूर म्हणजे की 2019 पासून सोशल मीडियावरती, ज्यावेळेस टिकटॉक होतं, टिकटॉकला माझं आय थिंक 3.5 लाख फॉलोअर्स होते. तिथून मी सोशल मीडियावरती आहे आणि भरती करणाऱ्या मुलांना मी मार्गदर्शन करतोय. तिथून पुढचा प्रवास म्हणजे टिकटॉक बंद पडल्यानंतर मी इंस्टाग्रामवरती वगैरे व्हिडिओ बनवत होतो. युट्यूब चॅनलही होता माझा, पण काही कारणास्तव मी ते युट्यूब चॅनलही बंद केला, इन्स्टावरचे व्हिडिओही टाकणं बंद केलं. त्यासोबत माझं युट्यूब चॅनल बी म्हणजे अजून जर तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च केलं दीपक बनकर बारावाला तर तिथून तुम्हाला युट्यूब चॅनल येऊन जाईल. पण त्याचे पासवर्ड वगैरे विसरल्यामुळे तो चॅनल मी बंद केला आणि जी इन्स्टा आयडी होती माझी ती कंटिन्यू केली रायडर दीपक बारावाला या नावानं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी मोटिवेशन व्हिडिओ वगैरे देत असतो. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण तुम्ही जे व्हिडिओ बघणार ते तिकडून आले, तिकडून झालेलं सगळी पब्लिक आहे तुम्ही. त्यामुळे तुम्हाला काय जास्त सांगायची काही गरज नाही. त्यामध्ये आता तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यात हे चाललं असेल की यार तू आता बसलाय कुठं, बॉस चेअरवरती बसलाय, तू नक्की असतोस कुठं, काय कुठं असतो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, मी एक बिझनेस करतो आणि तो बिझनेस कसा रिलेटेड आहे, काय आहे, जे क्वेश्चन आहेत ते तर सांगतोच तुम्हाला. पण क्वेश्चन झाल्यानंतर व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला माझ्याबद्दल थोडीफार जर्नी सांगेन मी नक्की ऍक्च्युअल मध्ये कोण होतो, काय आहे, पुढे जाऊन काय बनणार आहे, आज कोणत्या पोझिशनला काम करतो, काय सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी. सगळ्यात पहिल्यांदा भरपूर अशा मुलांचे क्वेश्चन आहेत मोबाईलमध्ये, मी साईडला करून घेतले. ते तुम्हाला नावानुसार सांगतो कोणाचं काय काय क्वेश्चन आहेत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन, गायकवाड साक्षी आहे, ती बोलते की अरे बाबा मी रोज बोलते की आजपासून रनिंग चालू करणार, जायचं, उद्या सकाळपासून जायचं, पण मला जाणं होत नाही. कसं असतं माहितीये का, तुम्ही भरती क्षेत्रात असा किंवा कोणत्याही क्षेत्रात असा, सगळ्यात पहिले तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे करण्याची. ठीक आहे, कोणत्याही गोष्टीला करण्याची मनामध्ये जर जिद्द असेल ना तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी पॉसिबल आहे, कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. सोन्या शिंदेचा असा क्वेश्चन आहे आपल्याला की बाबा हात कसा थांबवायचा. आता हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ह्याच्यावरती मी रिसेंटली इंस्टाग्रामला एक व्हिडिओ अपलोड केला, जाऊन जरा चेक कर, तुला समजून जाईल. कारण की सगळ्याच गोष्टी ओपनली बोलल्या जात नाहीत प्रत्येकच गोष्टीवरती, काही गोष्टी प्रायव्हेट ठेवणं गरजेचं आहे. स्पेशली मी जर त्यावरती व्हिडिओ बनवतो त्यामध्ये जरा थोडं गाईडलाईन्स वगैरे सांगून त्यानंतर त्या गोष्टी बोललं जातं. त्यामुळे तू काही काम कर, इंस्टाग्रामचा रिसेंटली वरच्या 5 ते 6 व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड केली, जाऊन चेक कर. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला वैभव आदृश्य असं एक सगळ्यात पहिली गोष्ट कसं माहिती, मला इंग्लिश थोडं कमी जमतं वाचायला, इंग्लिश एवढं परफेक्ट नाही माझं. जर कोणते शब्द वगैरे चुकत असतील तर थोडं समजून घ्या आणि ऍडजस्ट करा. तर वैभव असं बोलतोय आपल्याला, बाबा हाईट वाढवण्यासाठी काय करायचं. तर बाबांना सगळ्यात पहिली गोष्ट, मी हाईट वाढवण्यासाठी व्हिडिओ वगैरे अपलोड केला नाही, व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करणार आहे. कारण कसं मलाही माझ्या कामातून टाइम मिळत नाही, जसं टाइम मिळतोय तसे व्हिडिओ बनवतोय. आता हा व्हिडिओ बनवतो रात्रीच्या 9 ते 10 वाजले आहेत कम से कम. तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे बघू शकता, सगळा अंधार पडला नाही तरीही मी व्हिडिओ बनवते, स्पेशली तुमच्यासाठी बनवतोय. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बाबा अग्निवीरसाठी कोणते बुक लागते. अरे ह्याच्यावरती थोडा मी रिसर्च केला नाहीये, कारण की मी भरतीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जे होते ते 2021 मध्ये देत होतो. 2021च्या अगोदर देत होतो, म्हणजे 2020, 19, 20च्या टाइमला सगळ्या मुलांना शेअर करत होतो. पण 2021 पासून मी पूर्ण म्हणजे ह्यातून सगळं डोक्यामधून सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत. त्यामुळं ह्याच्यावर थोडंफार मला रिसर्च करायचं आहे. ते ह्याच्यावरती मी जाऊन रिसर्च करून ह्याच्यावरती एकदम प्रॉपर एक व्हिडिओ बनवीन मी. युट्यूबलाही बनवलं, इंस्टाग्रामलाही बनवलं. तोपर्यंत थोडा वेट करा, समजून घ्या जरा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे दर्शन कडून. दर्शन असं बोलतोय की अरे बाबा नाईट फॉल होतोय, ह्याच्यावरती उपाय काय. रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला बाबा, जाऊन चेक करीन सांगला, वरच्या 5 ते 6 मध्ये तुला भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे निशा वाघमोडे कडून.
ते बोलते की तुझ्याबद्दल सांग जरा. आता माझ्याबद्दल सांगण्यासाठी मी तर बोललोय व्हिडिओ स्टार्टिंग करतानाच की माझ्याबद्दल तुम्हाला भरपूर अशा गोष्टी सांगणार आहे, पण ते व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल, मी सगळे माझी पूर्ण जर्नी तुम्हाला शेअर करतो. मी सोशल मीडियावर का आलो, कसा आलो, कशाबद्दल आलो, सगळ्या गोष्टी शेअर करतो पण व्हिडिओच्या शेवटी. तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नाही हा, वैभव गर्डे बोलतोय की भावा असेच व्हिडिओ बनवत राहा, तू शेवटपर्यंत बस, गर्वात जाऊ नकोस, शेवटपर्यंत असंच राहा. अरे बाबा गर्वात काय जायचं रे. आता कसं माहिती भरपूर असं इन्स्टाला भरपूर असं मेसेज करतात मुलं, मला रिप्लाय द्यायला टाइम भेटत नाही. पण जे मुलं माझ्या इन्स्टा आयडीला ना एक व्हॉट्सअप नंबर आहे माझा 93 स्टार्टिंगचा, तर त्याच्यावरती जे पण मला मुलं SMS करतात ना मला व्हॉट्सअपला, तर प्रत्येकाला रिप्लाय देतो मी. मला गर्वही कोणत्या गोष्टीचा नाही. मी काय करतो, किती कमवतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला लास्टला शेअर करतो. ज्यावेळेस माझी तुम्ही जर्नी ऐकचाल ना पूर्ण, त्यावेळेस तुम्ही म्हणताल यार किती मोठा माणूस आहे, काय झालं झिरो गर्व आहे. त्यावेळेस तुम्ही सांगता मला गर्व वगैरे नाही. आणि किती जरी आयुष्यामध्ये मोठा जरी झालो ना मी, मला गर्व येणार नाही, कारण की मी जमिनीपासून झिरोपासून इथपर्यंत पोहोचलोय आणि सगळं स्वतः जीवावर स्वतःच्या दमावरती पोहोचलो. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाहीये. आणि असं कधी समजू नका, बिंदासपैकी एक मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ म्हणून कधीही तुम्हाला कोणत्या गोष्टी मदत लागू द्या, बिंदासपैकी माझ्यापेक्षा 100% तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन देणार आहे मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतीक पवनेकडून, व्हॉट्सअपला मला SMS केलाय. बोलते की दादा रनिंग करताना पोटामध्ये दुखतं. कसं असतं रनिंग करताना पोटामध्ये का दुखतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही नवीन रनिंग चालू करताना, ज्यावेळेस तुमचं शेड्यूल मध्ये नसतं ना बॉडी, त्यावेळेस तुमच्या रनिंग करताना पोटामध्ये दुखतं. दुसरी गोष्ट त्यामध्ये 3-4 अशा गोष्टी द्या की जर तुम्ही थोडंफार चेंजेस केले. याच्यावरती एक मी इंस्टाग्रामला व्हिडिओही अपलोड केलेला आहे, पूर्णपणे जाऊन चेक करा. 100% तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन भेटणार, तात्पुरतं पण आणि टेम्पररी पण. जाऊन इंस्टाग्रामला व्हिडिओ चेक करा. आणि ह्याच्यावरती रनिंग करताना पोटामध्ये का दुखतं ह्याच्यावरतीही मी युट्यूबला परफेक्ट एक व्हिडिओ बनवतो, थोडा टाइम द्यावा लागेल तुम्हाला त्या गोष्टींसाठी. नेक्स्ट सुजित करणे असं बोलतोय, दादा लोक आपल्याला इग्नोर का करतात. अरे कसंच माहितीये का, जोपर्यंत लोकांना आपली व्हॅल्यू कळणार नाही ना, तोपर्यंत लोक आपल्याला इग्नोरच करणार. ते लोक आपल्याला किंमत तेव्हा देतात ज्यावेळेस ना आपण आपली लायकी बनवतो. सगळ्यात पहिल्यांदा लायकी बनव, 100% लोक ना तुझ्या मागं पुढे पळतील. पण जोपर्यंत लायकी नाही बनवणार तोपर्यंत तुला लोक इग्नोरच करत राहणार आहेत. नेक्स्ट बोलतोय प्रतीक शिरोळे, व्हॉट्सअपला बोलतोय, हाय दादा तुझ्या व्हिडिओमुळे माझी लाईफ चेंज झाली. खूप छान काम करतोस तो. मी कोणत्या दुनियेत जगत होतो मला माहित होतं, माझे डोळे उघडले, थँक्यू सो मच. डोळे तर उघडणार आहे, कारण की मी जे पण गोष्टी बोलतो ना ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक रिअल लाईफ वरती बोलतो. ना कोणत्या गोष्टी हायवेत असतात ना कोणत्या जमिनीवर असतात, ज्या गोष्टी रिअलिटी बोलत असतो मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे इट्स अननोन म्हणजे इनसाइड यू. तर बोलते की तू भरती करतोस का दादा, म्हणजे मुलगी. सगळ्यात पहिली गोष्ट माझं वय आता 21 आहे आणि मी काय भरती करत नाही. आता भरती का करत नाही, कशासाठी करत नाही, व्हिडिओच्या लास्टला सांगतो, लास्टपर्यंत बघा व्हिडिओ. मिस्टर विश बोलतोय कधी बनवणार आहेस व्हिडिओ. मला व्हिडिओ बनवतोय, पोस्ट होईल, मग बघ तुझं पण नाव आलं त्यामध्ये. अमोल राजपूत बोलतोय की भाऊ तुझं गाव कोणतं. सगळ्यात पहिली गोष्ट पहिली, माझं गाव आहे सातारामध्ये फलटण मधला मी आहे. पण मी आता प्रॉपर कमसे कम 3-3.5 वर्ष झालं पुण्यामध्ये राहतोय कामानिमित्त. आता ते कसं राहतोय, कुठं राहतोय, सगळं सांगतो व्हिडिओच्या लास्टपर्यंत थांबा. नेक्स्ट आबा बोलतोय की कोणता जॉब करता. दादा मी जॉब करत नाही, मी बिझनेस करतो, म्हणजे कंपनीच्या अंडर बिझनेस करतो. तो कसा बिझनेस करतो, काय करतो हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट सांगतो, थांबा लास्टपर्यंत. प्रवीण असा बोलतोय की तुम्ही भरती करतात का नाही. मी भरती करत नाहीये, माझा बिझनेस आहे, माझा जॉब आहे, मला इन्कम सोर्स माझे 2-3 आहेत. मी पहिल्यापासून म्हणजे की जेव्हापासून म्हणजे ही करतोय ना भरती, मी एकदा ट्राय केलं म्हणजे असं की मी देशसेवा करायचं वेळ आहे मला, पण आर्मीत जाण्यासाठी मला वेळ नाही. मी आर्मीत जाण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करतो, पण मला आर्मीमध्ये भरती होण्यासाठी स्वतःला असं वाटत नाही की मला आर्मीमध्ये भरती व्हावं. मला देशसेवा करावी वाटते, मी देशसेवा करतोय. व्हिडिओ बनवते, मुलांना एवढं मार्गदर्शन करतो, हे काय देशसेवाच आहे ना. आणि अजून भरपूर अशा पद्धतीने देशसेवा करतो, मी दाखवत नाही सोशल मीडियावरती. पण मला आर्मीमध्ये काय भरती होण्यात इंटरेस्ट नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट. ऋषिकेश बोलतोय की दादा तुम्ही खूप छान सांगता, आम्हाला प्रतिसाद देता, नवीन माहिती सांगतात, धन्यवाद दादा. वेलकम ब्रो, काय टेन्शन नाही. फायरी काहीतरी इन्स्टाची आयडिया. दादा तू लोकांच्या मनामध्ये जागा बनवलं स्वतःसाठी, म्हणजे की तो असं बोलतो की दादा तू लोकांच्या मनामध्ये जागा बनवली स्वतःसाठी. अरे जागा बनवायची नसते, ऑटोमॅटिक बनली पाहिजे रे. तर काम असं करायचं की जागा बनली पाहिजे, जास्त ही करत बसत नाही. वैभव बोलतोय की भाऊ तुझे व्हिडिओ भरती करणाऱ्या मुलांसाठी खूप छान असतात. अरे आपण स्पेशली भरती करणाऱ्या मुलांसाठी, आता जे मुलं ज्यांचं एज आउट झालेले मुलं आहेत ना, आता जस्ट तुम्ही भरपूर असे लोक आहेत की नवीन आता माझ्यासोबत कनेक्ट झाले, पण जे मुलं अगोदर भरती करत होते ना 2020-21 टाइमला,
त्या भरती करणाऱ्या मुलांना विचारलं ना दीपक बनकर कोण आहे, तर सांगतील डायरेक्ट दीपक बनकर कोण आहे, कारण की एवढी दहशत होती आपली भरती करणाऱ्या मुलाची. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुलाला विचारा. तर मिस्टर कृष्णा बोलतोय की ब्रो यू मेक ग्रेट व्हिडिओज. ब्रो इंग्लिश येतो वाचता आपल्याला, पण एवढं पण येत नाही, पण थँक्यू ब्रो. प्रबुद्ध बोलतोय की दादा मॅरेज कधी करणार आहेस. अरे दादा माझी 21 रनिंग आहे, 21 वय आहे माझा, तशी 2002 तारीख आहे. मॅरेज करण्यासाठी अजून थोडे दिवस टाइम आहे, अजून कम से कम 2 वर्ष तरी मॅरेज वगैरे करणार नाही मी, कारण की थोडी लाईफ पण सेटल झाली पाहिजे. मग आज कमवतोय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण लाईफ पण सेटल झाली पाहिजे. त्यासाठी अजून 2 वर्ष तर आम्ही मॅरेज काय करत नाही. मी कम से कम वयाच्या 23 एंडिंग पर्यंत करून टाकणार आहे. महेश बोलतोय की भावा सध्या काय करतोस तू. भाऊ मी पुण्यामध्ये माझा बिझनेस आहे, जॉबही करतो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मला इन्कम सोर्स 2 ते 3 आहेत, 2-3 जागेवर इन्कम मला येतो. भरपूर असे माझे बिझनेसेस पण आहेत ऑनलाईन, ते सांगेन मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला. राहुल बोलतोय की भाई आपकी शादी हुई है क्या. राहुल भाई मेरी तो शादी नहीं हुई है, 21 रनिंग है और जल्दी ही शादी करने वाला हूँ मैं, और शादी पे सबको इन्वाइट करूंगा, खाना खाने के लिए जरूर आना. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोहन बोलतोय की भावा तुझं ऑफिस कुठे आहे. भाऊ माझं ऑफिस आहे पुण्यामध्ये, दिघी माहिती असेल, पुण्यामध्ये एअरपोर्टच्या शेजारी दिघी आहे, तो माझं ऑफिस आहे. ऑफिशियल शेअर बोलतोय भावा तू कोणता जॉब करतो आणि तुझं वय किती आहे. ब्रो माझा जॉब मध्ये कंपनीच्या अंडर मी बिझनेस करतो, एक डिस्ट्रीब्युटर लेवलला काम करतो, कंपनीचा एक व्यापारी आहे मी, आणि माझं वय 21 रनिंग आहे. साक्षी बोलते की दादा तुझं किती शिक्षण झालेलं आहे. माझं एज्युकेशन जास्त नाही, पण 12th झाली आहे माझी, आर्ट साईडनं 12th झालेली, पण माझ्यापाशी कम्युनिकेशन स्किल आहे आणि बाकीच्या अशा भरपूर अशा गोष्टी माझ्यापाशी असल्यामुळे माझ्या टॅलेंटवरती मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर अशा पुढे गेलेलो आहे. आता ते कसं गेलो काय गेलो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सांगतो मी सर्वांना सगळ्या गोष्टी. सानिका सुतार बोलते की दादा मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. धन्यवाद दीदी, काय टेन्शन नाही, अशीच आयुष्यामध्ये तूही प्रगती करत राहा, मीही प्रगती करतोय. कोणतीही मदत लागली बिनधास्तपैकी एक मोठा भाव म्हणून माझ्याविषयी 100% तुला हे देईल. संकेत बोलतोय की जॉब भेटेल का मला. हा भेटेल ना बाबा, काय अडचण नाही. मला व्हॉट्सअपला SMS कर, 100% तुला जॉब भेटेल. आणि तुमच्यातलाही जर जो कोण व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला कामाची वगैरे जरी करत असेल, तर मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या ऑफिसमध्ये वॅकन्सी वगैरे निघत असतील, तुम्हाला सांगतो मी, वॅकन्सी वगैरे निघाल्या की कॉन्टॅक्टमध्ये राहावा माझ्या, ज्यांना जॉबची वगैरे गरज आहे करून देऊ आपण काम, काय अडचण नाही एवढं. ऑफिशियल मारुती बोलतोय की सर तुम्ही सेल्फ चेंज कसं काय केला. आता ऑफिशियल मारुती ना हा आमच्या ऑफिस मधलाच आहे, ह्याच्या आयडी मी बघितलं मी समजलं मला कोण आहे हा. तर सगळ्यात कसं असतं माहिती का दादा, चल ठीक आहे ऑफिस मधला असो किंवा कुठंही असू दे, सेल्फ चेंज करण्यासाठी ना स्वतःला आग पाहिजे आतून, किंवा मला माझ्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या. आणि तुला जर आयुष्यामध्ये पुढे यायचंय ना, तर ज्या गोष्टीत ज्या फील्डमध्ये तू काम करतो त्या फील्डमध्ये जे टॉपर आहेत ना त्यांच्याकडे बघा, आणि त्यांना स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये काय चेंज करायला ते बघ. समजा एक्झाम्पल तू जर भरती करतोय ना, तर जी लोक भरती झाली ऑलरेडी आर्मीमध्ये काम करतात ना, ते लोक भरती कशी झाली आणि ते आता वागतात कसं, त्यांच्यासारखं वागायला लाग, ऑटोमॅटिक तुझ्या सेल्फ चेंज होतो आणि तू सक्सेस कधी बनून जाते हे तुला समजणार नाही. बाकी आपल्याला भेटू ऑफिसमध्ये, आपण पर्सनल चर्चा करूया या गोष्टीवरती. शुभम बोलतोय की सर तुम्ही एस कधी बनणार आहे. अरे हा पण ऑफिस मधलाच आहे, एस कधी बनणार आहे. भाऊ मी एस आहे ऑलरेडी, आणि एस बनण्याची गरज तुला आहे. आता मला एबीओ बनायचंय, ठीक आहे. मोरे बोलतोय की डायलॉग मस्त आहेत तुझे. अरे आपण डायलॉग बाजी करत नाही रे, आपण एक मोटिवेशन किडा आहे, एक मोटिवेशन स्पीकर आहे. आपल्याला डायलॉग बाजी वगैरे आवडत आहे, आणि डायलॉग बाजी करणार आहेत ना हे वडापाव खायला मागत, ही रियालिटी आहे. प्रीतू ही कोण बरं, हा ही मैत्रीणच आहे माझी, भरपूर क्लोज आहे, बेस्ट फ्रेंड आहे. ही बोलते की बडे हरामी हो बेटा. अरे हरामी तर असणारच ना, रायडर दीपक 12 आहे ना, हरामी तो होना ही चाहिए. तर ठीक आहे. बाकी इट्स माऊ बोलते की दादा तू पटकन लग्न करून टाक बस. आता वय बाबा माझ्या लग्नाच्या कामाला लागणार, तुम्ही लग्नाला थांबा जरा थोडे दिवस, अजून वय माझं लग्नाचं वय झालेलं नाही. वय झाल्यानंतर अजून 2 वर्षानंतर मी लग्न करणार आहे. आणि मम्मीनं मुलगी बघूनही ठेवलेली, कोण आहे काय आहे सांगेन लग्नाच्या टाइमला, तुम्हाला सगळ्यांना बोलेल, मी इन्व्हाइट करेल 100% सगळ्यांना लग्नाला या, भात वगैरे खायला. आपण मस्तपैकी तुमच्यासोबत बसून मी बात करतो. पंकज पवार बोलतोय की तू व्हिडिओ बनवण्याच्या व्यतिरिक्त काय काम करतो.
ब्रो मी व्हिडिओ तर बनवतो पण प्लस मी एका कंपनीच्या अंडर एक डिस्ट्रीब्युटर लेवलला काम करतो, म्हणजे बिझनेस टाईपवर करतो. कारण जेवढं काम करेल, जेवढं प्रोडक्ट कंपनी सेल करेल मी, तेवढं मला प्रोडक्शन मिळतं. माझं स्वतःचं ऑफिस आहे, माझे 2 ऑफिस आहेत, एक दिघीमध्ये आणि दुसरं सोलापूरमध्ये. असे 2 ऑफिस आहेत माझे. कंपनीच्या अंडर काम करतो, डिस्ट्रीब्युटर लेवलला बिझनेस आहे माझा. आणि इकडून बिझनेसमधून कम से कम 1 मंथ 1 लाख प्लस कमवतो मी, म्हणजे माझा इन्कम बी भरपूर आहे, असं काही टेन्शन नाही. सांगतो तुला व्हिडिओच्या लास्टला. अजीम शेख बोलतोय की फलटण में आप होम, मतलब कि आपका होम है क्या फलटण में? हाँ, फलटण माझं गाव आहे, प्रॉपर गाव मी फलटण आहे. सौरभ बोलतोय की न्यू बाईक घे. अरे न्यू बाईक घ्यायची, न्यू बाईक आपली G900 लवकरच घेणार आहे, पण जरा थांब. लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. वाढतं वय, वाढत्या वयामध्ये घरच्या जबाबदाऱ्या पण आहेत, त्या पण बघायच्या. नुसत्या गाड्या घेऊन काय करायचं. आपल्याकडे ऑलरेडी ड्यूक 390 आहे, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. तर तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत आला. व्हिडिओचा पार्ट व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे. एक काम करूया, हा व्हिडिओचा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट बघण्यासाठी ना थोडा वेट करा. सेकंड पार्ट लवकर करतो, कारण की माझ्यापाशी iPhone 14 Pro Max आहे 128 GB आणि त्याचं स्टोरेज पूर्णपणे फुल झालेलं आहे. त्यामुळे मी व्हिडिओही बनवू शकत नाही दुसरा. मी व्हिडिओ दुसरा बनवतो आणि त्यानंतर अपलोड करतो. आणि बाकीचे पण भरपूर असे अजून कम से कम 25 ते 30 जण राहिले की त्यांचे क्वेश्चन आहेत माझ्यापाशी, त्यांच्या क्वेश्चनचं आन्सर द्यायचे. पण त्यांचं क्वेश्चनचं आन्सर भेटणार तुम्हाला पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 बघण्यासाठी कंटिन्यू राहा आपल्या रायडर 12 युट्यूब चॅनलवरती. आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर आता फक्त तुम्हाला Q&A देतोय. इथून पुढं तुम्हाला जे इंस्टाग्रामला व्हिडिओ भेटलेले आहेत बघायला तुम्हाला, त्याच्यापेक्षाही खतरनाक व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार. लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये लगेच.